राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून काल मंत्रालयात ठाणे आणि शहापूर जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली। पाणीपुरवठा संबंधित काही योजना आहेत, त्या योजनांची पाहणी करणे, अपूर्ण योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक कार्यवाही आणि अंमलबजावणी गतिमान करणे, त्यासोबतच बंद असलेली कामे बंद का आहेत, त्या संबंधित अडचणी काय आहेत, त्या जाणून घेण्यासाठी हा दौरा करण्यात येणार आहे। या दौऱ्यात स्थानिक आमदार तसेच लोकप्रतिनिधीही सोबत असणार आहे। आपल्या देशाचा हर घर जल हर घर नल हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे, तो पूर्णत्वास येण्याकरिता हा दौरा आहे। त्या अनुषंगाने या दौऱ्यात माहिती घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। तर ठाणे जिल्ह्यातील धरणाबाबत गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब याकरिता पाठपुरावा करतायत। धरणाचं काम लवकरात लवकर पूर्ण होईल यासाठी आमचे प्रयत्न असणार असल्याचं मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे। काल ठाणे आणि शहापूर जिल्ह्याचा या ठिकाणी आढावा बैठक घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये आमचं हे ठरवण्यात आलं की ज्या ठिकाणी योजना सुरू आहेत त्या योजनांची पाहणी करणे, जिथे योजना स्लो आहे त्या फास्ट करणे, ज्या बंद आहे त्या का बंद आहे तपासणी करणे, याच्याकरता हा दौरा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। त्याच्याकरता आमदार असतील, तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, यांना सगळ्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे। अधिकारी आमच्याबरोबर आहे आणि मला तरी असं वाटतं की जो सगळ्यात ड्रीम प्रोजेक्ट आहे, जो सगळ्यात महत्वाचा प्रोजेक्ट या देशाचा आहे की हर घर जल हर घर नल, तर तो पूर्णत्वास येण्याकरताचा हा दौरा असल्यामुळे मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये बरीच माहिती आम्हाला मिळणार आहे। सर, आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात स्वतःचं धरण नाही आहे, त्याबाबत अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे। बघा, आदरणीय शिंदे साहेब आता त्या करता मागे लागलेले आहेत आणि मला तरी असं वाटतं की लवकरात लवकर ते पूर्ण होईल।